नमस्कार, सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण राजस्थानी पदार्थ बघणार आहोत। अगदी घरच्या घरी बनवला आहे, खूप सोपा आहे। दाल बाटी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे आणि हॉटेल स्टाईल रेसिपी आहे, तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, अगदी कमी वेळात बनवू शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आपण कुकरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ आणि 2 चमचे चण्याची डाळ घालून घ्यायची आहे। त्यानंतर 2 चमचे तुरीची डाळ घालून घ्यायची आहे। नंतर पाव वाटी मसुराची डाळ घालून घ्यायची आहे आणि या सर्व डाळी चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घालून आपण हे शिजवून घ्यायचं आहे। कुकरला आपण जसं वरणासाठी डाळ शिजवतो त्याच पद्धतीनं आपण ही डाळ शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर पाव चमचा त्यामध्ये हिंग घालायचा आहे आणि साधारणपणे अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे। गॅसवर आपण डाळ शिजवायला ठेवलेली आहे। तर दुसऱ्या साईडला आपण पीठ मळून घेऊया। डाळ बाटीसाठी जे पीठ लागतं बाटी बनवण्यासाठी तर ते आपण तयार करून घेऊया। तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये पाव वाटी डाळीचं पीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा ओवा घातलेला आहे। ओवा आपण क्रश करून त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत, ते सुद्धा आपण त्यामध्ये क्रश करून घालायचे आहेत। अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा तेल सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। जसं आपण कणिक मळतो त्याच पद्धतीनं घट्ट असा मळून घ्यायचा आहे। आपण जे कच्चं तेल घातलेलं आहे ते सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपण हे मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। आता आपण हा झाकून ठेवायचा आहे। आता आपण ह्याची बाटी बनवून घेऊयात। मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने ही बाटी बनवून घ्यायची आहे। आता मी बनवतेय, बघा तुम्ही। अशा पद्धतीने सर्व बाटी मी बनवून घेतलेल्या आहेत। नंतर एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, साधारणपणे एवढं पाणी घेतलेलं आहे म्हणजे अर्धी कढई पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे बाटी या चिटकत नाहीत एकमेकांना, म्हणून आपण तेल घालायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये ह्या बाटी घालून घ्यायच्या आहेत आणि बारीक गॅसवर शिजवून घ्यायच्या आहेत। साधारणपणे 5 मिनिटं या बाटी शिजायला वेळ लागलेला आहे। अशा प्रकारे या बाटी शिजलेल्या आहेत, हे बघा। तर आता आपण ह्या काढून घेऊयात। आता आपण डाळ बनवायला घेऊया। डाळ शिजलेली आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, साधारणपणे 3-4 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये नेहमीप्रमाणे तडतडणारी अशी मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा बारीक गॅसवर तळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण अर्धा चमचा हिंग आणि 3-4 लसूणच्या पाकळ्या आणि छोटा तुकडा आल्याचा ठेचून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन कलर पर्यंत झाल्यानंतर त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे।
त्यानंतर अर्धा चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे लाल तिखट त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो चांगला स्मॅश होण्यासाठी आपण झाकून ठेवायचं आहे। आता मी झाकण काढलेलं आहे, साधारणपणे 1 मिनिट झाकून ठेवलेलं होतं। आता त्यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे ती शिजवलेली डाळ त्यामध्ये घालून घ्यायची आहे व गरजेनुसार पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालून उकळायला ठेवायचं आहे। अशा प्रकारे डाळ तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून टाकायचा आहे, उकळलेली आहे। आपण शिजवलेली जी बाटी आहे त्या बाटीमधलं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि एका कढईमध्ये साधारणपणे 5-6 चमचे तेल घालून ही बाटी कुरकुरीत अशी फ्राय करून घेतलेली आहे। बारीक गॅसवरच तळून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं बघा बाटी तळून झालेली आहे। एका साईडनं तळून झाली, आता आपण दुसऱ्या साईडनं तळून घेऊयात। अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं ही बाटी तळून झालेली आहे। आपण आता काढून घेऊयात। एका डिशमध्ये आपण ही बाटी आणि एका बाउलमध्ये डाळ घेतलेली आहे। अशा पद्धतीनं आपण सर्व करू शकतो। रेसिपी अगदी सोपी आहे ना, नक्की ट्राय करून बघा। राजस्थानी पद्धतीची दाल बाटी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं आहे। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। अगदी सोपी रेसिपी आहे, कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।